तर गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे मिशिला। तर मी नवीन चॅनल खोलला आहे, तर मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे माझा ब्लॉग बघा। तर गाईज, पावसाचं वातावरण झालं एकदम भारी आणि मम्मीने बोललेत पोळ्या करायला। आता मी पोळ्या बनवते। सीताफळाचं झाड आहे इथे, त्या झाडाखाली बसून आता मी पोळ्या बनवणार आहे। आज ऊन पण नाही आहे, मोसम चांगला, मी चुलीवर पोळ्या बनवणार आहे। बघा, हे माझं हे पुरण आहे ना, ते चुलीवर एकदम भारी, बघा किती छान बॉईल झाले। आता याला मी आता परतून घेते आणि वाटते आणि मस्तपैकी पोळ्या बनवते। याचा वास पण खूप छान यायला, चुलीवरली टेस्टच अलग आहे। मी गावाकडे आले मम्मीकडे, तर त्यांना माझ्या हातच्या पोळ्या खायला खूप आवडतात आणि मी त्यांना पोळ्या बनवून चालते। तर मित्रांनो, माझं नवीन चॅनल आहे, तर मला सपोर्ट करा। ज्या चॅनलचं नाव आहे मिशिला। ही बनवतोय पुरणपोळी आणि मी कधीचा वास घेऊ म्हणजे खुशबूचा वास घेऊ परेशानी की कधी होईल पुरणपोळी। मी उत्साहित आनंदित। पोळ्याच खायच्यात ना। आता बघ, अर्धा तासाच्या नंतर लगेच पोळ्या बनतात। आता पुरण एकदम जे झालंय त्याला आता आपण चुलीवरची चव कधी सिटीला येऊ शकत नाही। सिटी म्हणजे शहरात कधी येऊ शकत नाही, त्याच्यामुळे चुलीवरची चव गावाकडेच भेट। आता हे झाले, आता मी याला पिसून डायरेक्ट पोळ्या करायची तयारी ठेवते। चला तर मग आपण जाऊया। कुठे थांब, मला कढई घ्यायची होती पहिली। काढायची होती कढई। A few moments later. तर गाईज, मी माझ्या मम्मीच्या घरी आले आणि त्यांना माझ्या हातच्या पोळ्या आवडतात सांगितलंच ना, तर मग आता मी बनवते पोळ्या। हे माझ्या मम्मीचं घर आहे, हे किचन आहे। पहिल्यांदा मी त्यांच्या घरी आले, कारण ते पहिल्यांदा मला सांगतात पोळ्या बनवायला, कारण त्यांना पुरणपोळ्या खूप आवडतात। सगळ्यात पहिले मी आमटी बनवणार आहे। हे पुरणाची होते ना, तुम्हाला तर पोळ्या बनवतात म्हणून माहितीच असेल, तर आता मी याच्यात पहिली आमटी बनवणार आहे आणि नंतर आमटी झाल्याच्या नंतर सगळं बनवलेलं मी भात बनवला, आमटी बनवली, भजी वगैरे सगळं बनवले। आता फक्त मला बनवायचे राहिले, आमटी बनवायच्या नंतर पोळ्या बनवणार आहे। आता बघा मी किती भारी बनवते। आता तेल टाकलं, तर आता मी कढीपत्ता घेऊन येते, आठवलं मला लगेच। आमच्या घरातील समोर आहे ना, ते मोठं झाड आहे कढीपत्त्याचं, तिथून घ्यायचं विसरले होते, पण घेऊन आले। लय भारी वाटते, गावाकडला कढीपत्ता वास लय भारी येते। मला कुठल्या भाजीमध्ये ना कढीपत्ता टाकायला आवडतो। त्यात लसूण आणि खोबरे, याची आलं, याचा पेस्ट केली आहे। आता मी एकदम सिंपल आमटी बनवणार आहे। आता मी येत ना तेल टाकले, तेलामध्ये मोहरी टाकली, आता जिरे टाकते। बघा, जिरे टाकले, मोहरी टाकली, याचा तडकाचा आवाज खूप छान येतो, वास तर सुगंध येते। आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकल्यावर हे आलं, खोबरं आणि लसूण। आता हे याच्यामध्ये टमाटर टाकते, कारण याची ना टेस्ट खूप छान वाटते, पेस्ट बनवून जाईल याची एकदम। तर थोडी हळदीची अजूनच चांगली खुशबू येईल। तर गाईज, हे बघा, मी ना प्रत्येकाला अख्खी जेवढी माझी फॅमिली ना तेवढ्याला मी कोल्हापुरी तडकावाला मसाला बनवून देते आणि माझ्या घरातला फक्त सिक्रेट मसाला आहे। जेवढे माझे फॅमिली आहे ना, प्रत्येकाला माझ्याच घरचा मसाला आहे, एकदम टेस्टी। माझ्या हाताचा मसाला एकदम टेस्टी, सगळेजण एक बार खातेत ना, बार बार मागतेत मला, कारण सगळ्यांच्या जेवढे माझी फॅमिली त्यांच्या घरी माझाच मसाला जातो। तर बघा, मसाला मी इकडे पण मम्मीला कायम जेव्हा येते ना, तेव्हा मम्मीला पण मसाला हात बनवते। आता याचं टेस्ट चाललं करते।
बनला तडका ना. हे ना डाळीचं पाणी असते ना ते टाकायचं, याचीच आमटी बनल्या जाते. आता ही बनली पुरणपोळ्या संग आमटी खायला. आज सर्व काही एकदम व्यवस्थित पडले. आता यात टाकणं आहे, बाकी आहे नमक. जास्त झालं तर कोणी खाणार नाही, म्हणून ज्याला लागेल ते वरून घेऊ शकते. खूप छान बनली. तर आमटी तर बनली आहे. आता मी भेटते आता परत पोळ्या बनवताय. ताईने जे जेवण बनवलंय त्याचा वास जबरदस्त येतोय. आणि वास एवढा जबरदस्त कशामुळे येतोय माहितीये का? ती स्वतः मसाला तयार करते आणि मसाला विकते ती बनवून स्वतःच्या हाताने. तर तुम्हाला जर मसाला वगैरे पाहिजे असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही तुम्हाला घरपोच मसाला पार्सल आणून देऊ, म्हणजे सेंड करू. तर मी आता पुरण वाटते. आम्ही ह्या पद्धतीने पुरण वाटतोय. हा पडते. हे बघा बनवल्या सगळ्या पोळ्या, एवढ्या पोळ्या बनवल्यात. आता दोन्हीच बाकी आहे. चुलीवरल्याच पोळ्या बनवायच्या होत्या. झाल्या पोळ्या. आता ही आखरी आहे. एवढीच पोळी. तर ताईने बनवल्या जातात संपूर्ण पुरणपोळ्या आणि आम्ही या ब्लॉगचा एंड करत आहोत, कारण की आता आम्हाला त्या पुरणपोळ्या खायच्या. तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या ब्लॉगचं नाव आहे, आणि आमच्या ब्लॉगरचं नाव आहे मी शिला, म्हणजे ही शिला.